नमस्कार. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठब्द पूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित आपली संस्कृती आपला इतिहास या व्याख्यानमालेत मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपल्या व्याख्यानमालेचे आजचे पुष्प गुंफणार आहेत श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आणि इतिहासाचे अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात. 17व्या शतकाच्या प्रारंभी स्वतंत्र राज्याची संकल्पना शहाजी महाराजांनी रुजवली आणि त्या आधारे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 18व्या शतकात छत्रपती शाहू महाराज आणि पेशवे यांच्यामुळे या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले. या मराठा साम्राज्याच्या काळात हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे मोठे कार्य झाले. परंतु दुर्दैवाने जेव्हा जेव्हा 18व्या शतकाचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास सांगायची वेळ आली तेव्हा तेव्हा ते कार्य दुर्लक्षित केले गेले. या काहीशा अल्पपरिचित आणि दुर्लक्षित विषयावर श्री सुधीर थोरात आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे मराठा साम्राज्याच्या काळात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेला राजाश्रय. मी आपल्याला सुधीरजींचा थोडक्यात परिचय करून देतो. BCom आणि LLB पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुधीरजींनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि आज ते पुणे शहरामध्ये स्थायिक आहेत. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि पुणे महानगरात त्यांनी संघाच्या विविध पदांवर काम केले आहे. 1990 ते 94च्या काळात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचारक होते. तेव्हापासून रायगड जिल्हा आणि किल्ले रायगड परिसरात त्यांनी सामाजिक क्षेत्रात खूप मोठे कार्य केले आहे. किल्ले रायगड विकास आराखडा तयार करण्याच्या कामात सुधीरजींचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे ते सभासद आहेत. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणून ते 2006 सालापासून कार्यरत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे सामाजिक काम उभे केले आहे. किल्ले रायगडावरील शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजनात 1991 सालापासून गेली 31 वर्षे ते सलग सहभागी आहेत आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून शिवचरित्र आणि मराठ्यांच्या इतिहासावर आधारित स्पर्धेचे मुख्य संयोजक म्हणून सुधीरजी काम पाहत आहेत. श्री सुधीर थोरात यांच्या पुढाकाराने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे शिवशंभू विचारदर्शन कार्यशाळा, मोडी लिपी कागदपत्रांच्या लिप्यांतराचा प्रकल्प, शिवचरित्र स्पर्धा, रायगड स्मारक मंडळातर्फे दिले जाणारे विविध प्रकारचे सामाजिक पुरस्कार असे अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेच्या आयोजनातही सुधीरजींचे महत्त्वाचे योगदान आहे. सामाजिक कार्यांबरोबरच त्यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा अभ्यास आहे आणि रायगड स्मारक मंडळ आयोजित शिवचरित्र स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या स्वराज्य रक्षणाचा लढा या ग्रंथाचे ते सहलेखक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित होणाऱ्या शिवचरित्र स्पर्धेच्या आयोजनात ते मुख्य संयोजक म्हणून काम पाहत आहेतच, पण ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यासाठी ते सध्या प्रयत्नशील आहेत. आज सुधीरजी आपल्यासमोर मराठा साम्राज्याच्या काळात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेला राजाश्रय हा एक अल्पपरिचित विषय मांडणार आहेत. मी त्यांचे आपली संस्कृती आपला इतिहास व्याख्यानमालेत सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना धन्यवादही देतो आणि आपल्या व्याख्यानमालेचे आजचे पुष्प त्यांनी गुंफावे अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे
यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त आयोजित या व्याख्यानमालेतील आजच्या पुष्पामध्ये विषय मांडण्याची मला संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. माझे ज्येष्ठ बंधू, अजातशत्रू असलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगी बलकवडे यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली, त्या निमित्तानं ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. पांडुरंगजी आपल्या इतिहासाची जेव्हा मांडणी करतात तेव्हा योग्य ते संदर्भ पुरावे, अधिकृत संदर्भ पुरावे असे सगळे पाहून मग त्यानंतर त्यांच्या विषयाची तर्कसंगत मांडणी करीत असतात आणि त्यामुळे महाराष्ट्रभर ते सुपरिचित आहेत. त्यांना या आजचं पुष्प सादर करत असताना मी दीर्घायुष्य चिंतितो, त्यांना सुदृढ आयुष्य लाभो आणि इतिहासाची अशीच सेवा त्यांच्या हातून दीर्घकाळ हो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. आजच्या आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो मराठा साम्राज्याच्या काळात कला, संस्कृती आणि इतिहास यांना मिळालेला राजाश्रय असा आहे. हा विषय मांडण्याची आवश्यकता मला मुख्यतः वाटली त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्या देशाचा गेल्या 700-800 हजार वर्षांचा इतिहास जेव्हा मांडला जातो तेव्हा त्यामध्ये जेव्हा जेव्हा राजकीय आणि सांस्कृतिक म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल आणि कल्चरल हिस्ट्री असं म्हणू शकतो, हा इतिहास सांगायची वेळ येते तेव्हा तेव्हा अत्यंत खुबीने 18व्या शतकाचा मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास सांगणं टाळलं जातं आणि म्हणूनच हा दुर्लक्षित विषय. या विषयावर आपण व्याख्यान द्यावं असं मला वाटलं आणि त्यामध्ये मुख्यतः मराठेशाहीचा जो झालेला राज्य विस्तार आहे त्या राज्य विस्तारानंतर त्यांनी तिथे देशाच्या मोठ्या भूभागामध्ये कोणत्या प्रकारचं सांस्कृतिक योगदान दिलेलं आहे हे सांगणं हा माझा या व्याख्यानाचा मूळ हेतू आहे. आज मी या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्याला एक प्रेझेंटेशन सुद्धा सादर करणार आहे, तर त्याला आपण आता सुरुवात करूया. मगाशीच मी सांगितलं त्याप्रमाणे मराठा साम्राज्यात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेला राजाश्रय अशा प्रकारचा हा आज विषय मी सादर करणार आहे. यामध्ये प्रारंभीच मी काही संदर्भ घेण्यासाठी डॉक्टर केदार फाळके यांच्या पुस्तकाची मला मदत झाली. तसंच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकारिणीतले श्री अजय ढेकणे यांची सुद्धा मला यात बहुमोल मदत झाली अनेक संदर्भांसाठी. तसंच श्री गिरीश जोशी भोपाळचे मध्य प्रदेशमधले यांनी मला काही संदर्भांसाठी मदत केली, तेव्हा त्या तिघांचे मी प्रारंभीच आभार मानतो. त्याचबरोबर या व्याख्यानमालेचे आयोजनाचं ज्यांनी काम केलं त्यामध्ये श्री राजेंद्र डुमे मोडी लिपी तज्ञ आहेत, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. आजचं व्याख्यान मी द्यावं यासाठी त्यांनी मला बराच आग्रह धरला. खरं म्हणजे त्यांच्या आग्रहावरूनच मी हे आज व्याख्यान देत आहे. अन्यथा या व्याख्यानमालेमध्ये जी अन्य मोठ्या मोठ्या दिग्गजांची व्याख्यानं होऊन गेली आहेत त्या तुलनेमध्ये माझा काही इतिहासाचा तेवढा अभ्यास नाही, परंतु श्री राजेंद्र डुमे यांच्या आग्रहास्तव खरं म्हणजे मी आज व्याख्यान देत आहे. मराठा साम्राज्यात कला, संस्कृती आणि कलाकार यांना मिळालेले राजाश्रय आणि म्हणून याचे एक प्रतीक म्हणून मी ही रायगडावरची मेघडंबरी जी आहे त्या मेघडंबरीचा एक जुना फोटो डॉक्टर रवी लोकरे आणि डॉक्टर रमा लोकरे यांनी काढलेला आहे आणि हा वीज चकाकतानाचा एक फोटो होता, तो फार सुंदर वाटला म्हणून मी या ठिकाणी घेतलाय की हे सिंहासन हे एका अर्थाने राजाश्रय जो आहे कला संस्कृतीला मिळालेला त्याचं प्रतीक आहे म्हणून या ठिकाणी आपण पाहतो. आता आपण प्रत्यक्ष व्याख्यानाला प्रारंभ करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मंदिर निर्माण, जीर्णोद्धार या विषयांना प्रोत्साहन देण्यात आलं.
त्यामुळे आता व्याख्यानाच्या प्रारंभी आपण थोडासा एक दोन गोष्टींचा विचार करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, परंतु त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना मूळ त्यांचे वडील पिताश्री शहाजी महाराज, शहाजीराजे यांनी ही खरं संकल्पना रुजवली होती आणि ती पुढे वृद्धिंगत करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य अतिशय छोटंसं होतं. म्हणजे बराच काळ ते जेमतेम 3-4 जिल्ह्यांपुरतंच राज्य होतं. परंतु त्या राज्यामध्ये अशी क्षमता होती की त्या छोट्याशा राज्याचं पुढे साम्राज्यात रूपांतर झालं. आणि म्हणून हे काही मराठा साम्राज्याचा फार मोठा काळ होता असं म्हणता येणार नाही शिवाजी महाराजांचा प्रारंभीचा काळ. कारण ते स्वराज्याच्या निर्मितीचा तो काळ होता, प्रारंभीचा काळ होता. तर त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी इसवी सन 1667 मध्ये गोव्यावर 2 वेळा स्वारी केली. त्यातल्या दुसऱ्या स्वारीमध्ये त्यांनी पोर्तुगीजांनी तोडलेल्या सप्तकोटेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि तिथे एक शिलालेख देखील त्यानंतर त्यांनी कोटेला आपल्याला आढळून येतो. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज 1676च्या सुमाराला दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी गेले होते. या मोहिमेमध्ये सुद्धा महाराजांनी श्रीशैलम आणि समुद्र तीर पेरुमल या मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याचे संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. त्यातलं श्रीशैलम हा अर्थात अलीकडचा फोटो आहे, परंतु या ठिकाणी इतक्या दुर्गम भागामध्ये शिवाजी महाराज त्या मोहिमेमध्ये गेले होते. श्रीशैलमला जाणं आजही अतिशय दुर्गम समजलं जातं. आता रस्ते झाले जरी असले तरी ते किती लांब आहे, एकदम इंटिरियरला हे आपल्या लक्षात येतं. अशा ठिकाणापर्यंत शिवाजी महाराज गेले होते आणि असं म्हटलं जातं की श्रीशैलमलाच तिथे त्यांना विरक्तीची भावना निर्माण झाली आणि तिथे त्यांनी काही काळ ध्यान देखील धरलं होतं. शिवाजी महाराजांच्या काळात गुणीजनांचा सन्मान आणि प्रोत्साहन याच्याही संदर्भात आपण विचार करू. शिवाजी महाराजांनी अनेक साधू संत आणि गुणीजनांचा सन्मान केला. परमानंद गोविंद नेवासकर यांनी अनुपुराण किंवा शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरूनच रचला. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले होते तेव्हा सुद्धा त्यांच्यासोबत परमानंद होते. जयराम पिंडे याने राधा माधव विलास चंपू आणि पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान असे ग्रंथ हे रचले. तर त्या ग्रंथांचे इथे आपल्याला 2 फोटो देखील दिसत आहेत. डावीकडे कवींद्र परमानंद श्री शिवभारत आणि राधा माधव विलास चंपू उजवीकडे आपला जयराम पिंडेचा ग्रंथ दिसतोय. उत्तरेतला कविभूषण हा शिवाजी महाराजांची ख्याती ऐकून दक्षिणेत आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रेमा खातर तो रायगडावरतीच 3 वर्ष मुक्काम करत होता आणि तिथंच त्यांनी हा कविभूषण हा ग्रंथ रचला. गागा भट्टांनी राज्याभिषेकापूर्वी शिवराज्याभिषेक प्रयोग आणि त्याच्या राज्याभिषेकानंतर शिवकार्योदय अशा ग्रंथाची सुद्धा रचना केली. त्याच वेळेला निश्चलपुरींनी शिवराज कल्पतरू हा ग्रंथ मराठ्यांच्याच राज्याश्रयामुळेच रचला असं म्हणता येईल. अजून एक म्हणजे संकर्षण सकळकळे याने शिवकाव्य, तर कृष्ण ज्योतिषी याने करणकौस्तुभ हा ग्रंथ या काळात रचला. हे काल्पनिक चित्र आहे अलीकडच्या काळामधलं. कविभूषण दरबारामध्ये शिवाजी महाराजांना त्याचं काव्य ऐकून दाखवतोय अशा प्रकारचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच भाषा शुद्धीसाठी राजव्यवहार कोश या ग्रंथाची रचना रघुनाथ पंत हणमंते आणि धुंडीराज लक्ष्मण व्यास या पंडितांनी केली होती. त्यावेळी भारतीय भाषांवर फारसीचं आक्रमण झालं. राजव्यवहार किंवा पत्रांमध्ये 70% फारसी शब्दांचा प्रयोग व्हायला लागला होता आणि म्हणून राजव्यवहार कोशाच्या माध्यमातून 1380 फारसी शब्दांना संस्कृत आणि मराठी शब्द दिले गेले. म्हणजे राज्याभिषेकाच्या पूर्वीपर्यंतच्या पत्रांमध्ये जवळपास 70% फारसी शब्द होते आणि तेच राज्याभिषेकानंतरच्या काळामध्ये ते जेमतेम 25-30% त्याचं प्रमाण खाली आलं होतं आणि मराठी किंवा संस्कृत हे प्रतिशब्द हे या राजव्यवहाराच्या पत्रांच्या मजकुरामध्ये यायला लागलेले आपल्याला आढळून येतात. हा राजव्यवहार कोश जो आहे
त्याचंच हे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय. याच प्रकारे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने पंचांग शुद्धीसाठी सुद्धा करण कौस्तुभ या ग्रंथाची रचना केली गेली. अफझल खानाच्या वधावर काव्य किंवा पोवाडा रचणाऱ्या शाहीर अज्ञानदास याचा शिवाजी महाराजांनी गौरव केला होता. असं मानलं जातं की तिथूनच महाराष्ट्रामध्ये शाहिरी परंपरा सुरू झाली. शिवाजी महाराजांची श्रद्धा ही भाबडी नव्हती, तर ती डोळस होती. आणि कोणाला प्रोत्साहन द्यायचं याबद्दल त्यांच्या मनामधल्या संकल्पना स्पष्ट होत्या. छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही आपल्याला त्यांच्या काळातल्या अनेक गोष्टी आढळून येतात. छत्रपती संभाजी महाराजांनी शिवरायांप्रमाणेच अनेक धर्मस्थाने, संतजनांचे मठ, देवस्थाने, यात्रा, उत्सव यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. गाथा आणि अभंगांची निर्मिती करणारे तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव बाबा यांची मदत त्यांनी चालू ठेवली. दासबोधासारखे महान काव्य रचणाऱ्या समर्थ रामदासांच्या चाफळच्या राम मंदिराला, सज्जनगडावरच्या हनुमान मंदिराला व समर्थांच्या समाधीच्या बांधकामालाही त्यांनी मदत केली. याचे अनेक संदर्भ पुरावे आपल्याला मिळतात. संभाजी महाराजांनी रचलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे मुख्यतः 3 भाग असून त्यात लिहिलंय की संभाजी महाराजांना काव्य येत होते, त्यांना धर्मशास्त्र माहित होतं, संगीताची जाण होती, पुराणे अवगत होती, धनुर्वेद संपूर्ण माहित होता, धर्मशास्त्रानुसार धर्मनिर्णयही त्यांना करता येत होता. संभाजी महाराजांनी नवलगुण येथे उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांना सनद दिली. दक्षिणेतील मुघल सरदार सुलतान तारा याने नवलगुणच्या त्या हिंदू मंदिरांवर आक्रमण केलं आणि ते मंदिरं नष्ट केली. तेव्हा तिथल्या स्थानिकांना कळलं की महाराष्ट्रात संभाजी महाराज हे हिंदू राजे आणि ते हिंदू धर्माभिमानी आहेत. तेव्हा तिथल्या गावकऱ्यांनी संभाजी महाराजांना पत्र पाठवून ही देवस्थानं पुन्हा उभारण्याची विनंती केली. त्याप्रमाणे संभाजी राजांनी तेथील देवस्थानास 36 बिघे जमिनीचा दुमला करून दिला. ती सनद उपलब्ध आहे पाहायला आपल्याला. आणि शके 1607 भाद्रपद शुद्ध द्वितीया किंवा 1685 इसवी सन 1685 ऑगस्ट 22 या तारखेचं हे पत्र किंवा ही सनद उपलब्ध आहे. ते आजही आपल्याला पाहायला मिळते. पुढे छत्रपती शाहू महाराज जे होऊन गेले, त्यांच्या काळामध्ये अलंकार आणि दागिने या संदर्भातली काही माहिती आपण बघूया. शाहू महाराज यांनी आपले राज्य स्थिरस्थावर झाल्यावर अलंकार शास्त्राला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे सोनार समाजातील कलाकारांना अनेक कामं मिळाली. मराठ्यांच्या राज्य विस्तारामुळे महाराष्ट्र तसेच बाहेरही अलंकाराचे अनेक प्रकार रूढ झाले. पहिल्या तिन्ही पेशव्यांचा जर कालखंड आपण बघितला तर पहिल्या तिन्ही पेशव्यांच्या कारकिर्दीत पुष्कळ नवे दागिने रूढ झाले. अंगावर घालण्याचे अलंकारांबरोबरच देवाऱ्यातील व देवालयातील देवतांना सुद्धा नवीन अलंकारांची भर पडली. उदाहरणार्थ देवाऱ्यातील देव पार्वती, गणपती, स्कंद, भैरवी, सोन्याचा मोर, पोळ्याचा गणपती, 12 महिन्यांची 12 लिंगे असे अनेक दागिने या काळामध्ये घडवले गेले. त्यातले हे काही फोटो हा साधारणतः 1900च्या आसपासचे हे फोटो असावेत. या फोटोमध्ये हे सगळे दागिने जे आहेत पारंपरिक महाराष्ट्रीयन किंवा भारतीय पद्धतीचे ते धारण केलेल्या आपल्याला इथे महिला किंवा मुली या ठिकाणी दिसत आहेत. पुढे आपण थोडासा मूर्तिकला आणि चित्रकला या विषयाच्या कडे बघूया. हिंदुस्थानातील कोरीव लेण्यांपैकी बहुतांश लेणी ही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळतात. पण शिवकाळात व पेशवे काळात सततच्या मोहिमा व अंतर्गत अशांततेमुळे शिल्पकलेला कमी प्रोत्साहन मिळालं. आपल्याला माहिती आहे की हा अतिशय धामधुमीचा काळ होता आणि त्या काळामध्ये असं ज्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करून ही कामं करावी लागतात, त्याला शांतता लागते, तशी नव्हती फारशी. मराठ्यांनी उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये जी शिल्प ठिकठिकाणी पाहिली त्यांच्या ढोबळमानाने नकला महाराष्ट्रातील देवालय बांधताना केल्याचं आपल्याला मग पुढील काळामध्ये दिसून येतं.
मूर्तिकला आणि चित्रकला याच्यात ते धातू कामात तयार होणाऱ्या मूर्तिकलेसाठी पेशव्यांकडनं आपल्याला मदत किंवा हे मिळालेलं दिसतं. जिथे मूर्ती तयार होत असत तिथून त्या मागवल्या जातात आणि पुण्यातल्या पर्वतीवरील पार्वती व गणेशाची सोन्याची मूर्ती पेशव्यांनी कर्नाटकातनं मागून आणल्या होत्या त्या मूर्ती. त्या काळी गोकाकच्या मृण्मय चित्रांची ख्याती होती. त्याचा एक स्वतंत्र संग्रह शनिवार वाड्याच्या दिवाणखान्यामध्ये होता. त्याला गोकाक दिवाणखाना असं म्हणत असत. ही पर्वतीवरील मूर्ती जी मी आधीच्या स्लाइडमध्ये सांगितली ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. प्रत्येक सरदार तसेच सधन माणूस स्वतःकडे चित्रांचा संग्रह करीत असे. इतर सरदारांपेक्षा पेशव्यांचा संग्रह निश्चितच मोठा होता, पण तो देखील त्यांच्या इतर वैभवाप्रमाणे नष्ट झाला. आपल्याला माहिती आहे की या देशावर जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं त्याच्यानंतर हा संग्रह तिथे नष्ट झाला. थोरल्या माधवरावांकडे माणकोजी चितारी नावाचा एक पगारी चित्रकार होता. त्याला चित्र आणि तसबिरी कागदावर काढण्याचं काम. त्याचा पगार 30 रुपये होता. राघोबा दादांनी देखील आपल्या वाड्यातील चित्रे माणकोजीकडून काढून घेतली होती. इसवी सन 1674 मध्ये माधवरावांनी खाशांच्या दिवाणखान्यामध्ये लावण्यासाठी रागमालेची 36 चित्र खरेदी केली होती याची नोंद आपल्याला मिळते. इंग्रजांकडूनही माधवरावांना एकदा दर्याची 24 चित्र आली. माधवरावांप्रमाणे नंतरच्या काळात नाना फडणवीसांनी देखील चित्रकार पदवी बाळगली होती. त्यांनी जयपूरहून भागवत ग्रंथाचा सचित्र ग्रंथ तयार करून महादजी शिंदे यांच्या मार्फत मागून घेतला होता. पहिल्या बाजीरावांनी जयपूरहून चितारी बोलवून शनिवार वाड्यातील भिंतीवर पौराणिक चित्र काढलेली होती. त्यातली ही काही चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. ही चित्र जी आहेत ही भित्तिचित्र आहेत. मराठा वॉल पेंटिंग्स हे डॉक्टर पी के आपटे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामधनं ही चित्र घेतली. इंग्रजांचा वकील सर चार्लस मॅलेट हा 1786 मध्ये पुण्यामध्ये आला होता. त्याच्यानंतर 4 वर्षांनी त्याच्याकडे जेम्स वेल्स नावाचा एक प्रसिद्ध चित्रकार हा पाहुणा म्हणून आला. मॅलेटच्या मदतीने त्याने पुणे दरबारात प्रवेश मिळवला. सध्या प्रसिद्ध असलेली सवाई माधवराव, नाना फडणवीस, महादजी शिंदे, परशुराम भाऊ पटवर्धन किंवा सवाई माधवराव यांच्या दरबाराची गणपती महालातील चित्र ही जेम्स वेल्स यांनीच काढली. मॅलेट याने सवाई माधवरावास शनिवार वाड्यात चित्रशाळा स्थापन करायला लावली आणि वेल्स इथे त्याची सुप्रिटेंडंट म्हणून नेमणूक करावी. त्याच्याच हाताखाली गंगाराम तांबट हा एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्यानं चित्रकलेमध्ये नैपुण्य मिळवलं. त्याने वेरूळच्या लेण्यांची चित्र काढली आणि ती 1794 मध्ये गव्हर्नर जनरल जॉन शोर याला त्यांनी ती नजर केल्याची नोंद आपल्याला मिळते. त्या चित्रांपैकीच ही काही चित्र आहेत. जेम्स वेल्सच्या चित्रांपैकी एक हे दरबाराचं आहे. याच्याच बरोबर उजवीकडचं जे चित्र आहे हे चित्र सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचं चित्र आहे. ही त्यांनी जेम्स वेल्सनीच काढलेली चित्र आहे. आता आपण थोडा महाराष्ट्राबाहेरही मंदिर या विषयासाठी कसा राजाश्रय मिळाला होता ते आपण थोडस बघूया. काशीमध्ये पूर्वी जवळपास 1000 मंदिरं होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी ती नष्ट केल्यामुळे इसवी सन 1700 पूर्वीची मंदिरं जवळजवळ नाहीतच. असेल तर एखाद दुसरं चुकून राहिलं असेल तर. आपल्याला माहिती आहे की औरंगजेबाने 1678-79-60 साली फरमान काढलं होतं आणि काशीतली सगळी मंदिरं नष्ट करायची त्यांनी आज्ञा दिली. त्यामुळे ही सगळी मंदिरं नष्ट झाली. पण औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर एक सुमारे 100-110 वर्षानंतर 120 वर्षानंतर प्रिन्सेप म्हणून एक इंग्रज अधिकारी होता. त्यांनी काशीमधल्या मंदिरांची मोजणी केली. तर तिथे 1000 मंदिरं पुन्हा त्याला दिसली. अर्थातच 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर ही मंदिरं बांधायला सुरुवात झाली आणि त्यामुळे सुमारे 100 वर्षात
म्हणजे 1707ला औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर लगेच काही उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व झालं नाही. त्याच्या पुढच्या 10-20 वर्षांनंतर झालं. पण म्हणजे पुढच्या साधारणतः 100 वर्षामध्ये विशेषतः आपण ज्याला 18व्या शतकाचा काळ म्हणू शकतो. या 18व्या शतकात दीर्घकाळ या उत्तर भारतामध्ये सुद्धा मराठ्यांचा राजाश्रय मिळाल्यामुळे 1000 मंदिरं आपल्याला तिथे पुन्हा स्थापन झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे हा एक मोठा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो, की काशीमधली मंदिरं जी तिथल्या राज्यकर्त्यांनी पाडली होती, ती मराठ्यांच्या राजाश्रयामुळे पुन्हा उभी राहिली. सन 1750 नंतर ओडिसातलं म्हणजे आपण आधी आता काशीचं जे बघितलं ते उत्तर भारतातलं आहे मुख्यतः. आपण थोडंसं पूर्व भारताकडे बघूया, की 1750 नंतर ओडिसातल्या पुरीचं जे जगन्नाथ मंदिर होतं त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण बघू. मुकुंद हरिचरण हा एक ओडिसातला हिंदू राजा होता. तो सुलतानांबरोबर झालेल्या संघर्षामध्ये 1658 मध्ये मारला गेला. नंतर अफगाणांचा पराभव करून म्हणजे अफगाण सुलतान जे होते त्यांनी त्या या मुकुंद हरिचरणला मारलं होतं. त्या अफगाणांचा पराभव करून त्या ठिकाणी मुघलांनी ताबा मिळवला पुढच्या काळात. अफगाण आणि मुघल राजवटीचा काळ हा हिंदूंसाठी किंवा मंदिरांसाठी अतिशय जुलमाचा काळ होता. इसवी सन 1751 मध्ये मराठ्यांनी मुघल सरदार अलीवर्दी खान जो होता तो त्याचा पराभव केला आणि याच्यामध्ये मराठा सरदार नागपूरकर भोसले यांची फार मोठी भूमिका होती. म्हणजे साधारणतः 1740 सालानंतरच मराठ्यांनी सातत्याने पूर्व भारतामधल्या बिहार, बंगाल, ओडिसा याच्यावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली आणि मग 1751 ला मात्र एका अर्थाने मोठा विजय प्राप्त झाल्यामुळे किंवा या सततच्या लढायांना हा अलीवर्दी खान कंटाळला. त्यामुळे त्यांनी मराठ्यांशी तह केला आणि रघुजी भोसले यांनी त्यांच्या घराण्यातल्या अनेकांनी या पूर्व भारतामध्ये विशेषतः ओडिसामध्ये अनेक उपक्रम केले. या सगळ्या तहाचा परिणाम असा झाला की पुढच्या काळामध्ये तिथे अनेक हिंदू सुभेदार म्हणून नेमले गेले. आता तिथल्या काही आक्रमकांना हुसकवून लावण्यासाठी स्थानिक राजा जो होता जगन्नाथ नारायण देव त्यानं मराठ्यांची मदत मागितली. त्या बदल्यात मराठ्यांनी त्याला अर्थात मदत केली पण आणि त्या बदल्यात काही रक्कम तो मराठ्यांना देणार होता. कारण त्याच्या संरक्षणासाठी मराठे गेलेले होते. त्यामुळे स्वाभाविकतः सैन्याचा खर्च अशा वेळेला होत असतो. तर तो खर्च देण्याचा स्थानिक राजा सामान्यतः मान्य करत असतो. पण हा मराठ्यांचा जो खर्च होता तो काही तो जगन्नाथ देऊ शकला नाही आणि तेव्हा त्याने आपले 4 परगणे हे मराठ्यांना देऊन टाकले. आता या 4 परगण्यांचा जो भाग होता त्याच्यामध्ये जगन्नाथ मंदिर येत होतं आणि त्यामुळे श्री जगन्नाथ मंदिराचं व्यवस्थापन त्याच्या हातातून गेलं, जगन्नाथ नारायण देवाच्या हातून आणि ते मराठ्यांकडे आलं. आता इस्लामी आक्रमणांमुळे तिथल्या मूर्ती हरवल्या होत्या. त्या मराठ्यांच्या काळामध्ये पुनर्स्थापित करण्यात आल्या. मराठ्यांच्या काळात पुरीला दर्शनासाठी येणाऱ्या हिंदू भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला. तिथं मराठ्यांनी यात्रा कर लावला आणि त्या यात्रा कराच्या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनाचं काम मोठ्या प्रमाणात केलं गेलं. मराठ्यांचा राजाश्रय मिळाल्याने पुढील काळात अनेक नवीन मंदिरं देखील बांधली गेली. जगन्नाथ मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला. त्या ठिकाणची झुलन यात्रा ही सुरू करण्यात आली. मराठ्यांच्या राजवटीत अंतर्गत काय स्थैर्य म्हणून, शांतता म्हणून, सुरक्षा याच्यामुळं हिंदुस्थानातनं मोठ्या प्रमाणात यात्री पुरी इथं जगन्नाथाच्या दर्शनासाठी यायला लागले. उत्तम व्यवस्थापन करीत असतानाच मराठ्यांनी यात्रेकरूंसाठी प्रवासातील सोयी आणि सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या. म्हणजे अनेक ठिकाणी प्रवासी थांबे, धर्मशाळा आणि अन्य सोयी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. जगन्नाथ मंदिराबरोबरच तिथल्या अनेक जुन्या मंदिरांचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला आणि या सगळ्याचा एक स्वाभाविक परिणाम दीर्घकाळ मराठ्यांचं तिथं शासन आणि हिंदू धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेली भूमिका याच्यामुळे ओडिसा साहित्याची देखील या काळात भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. आपण हे पूर्व भारताबरोबरच दक्षिणेचं एक उदाहरण बघूया. दक्षिणेमध्ये आपल्याला माहिती की दक्षिण दिग्विजयासाठी शिवाजी महाराज गेले होते. तर चेन्नई आणि चेन्नईच्या पुढेही सुमारे 350 किलोमीटर असलेल्या तंजावरपर्यंत ते गेले होते. तर त्या काळात
1677 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ते कालीकंबल देवस्थान आहे चेन्नईमध्ये, त्या ठिकाणी गेले होते. आणि हा फोटो आम्ही नुकताच आत्ता काढलेला आहे. आपल्याला या फोटोमध्ये दिसतंय डावीकडे शिवाजी महाराज त्या देवीची आरती किंवा प्रार्थना करतायत. हे त्या मंदिरातलं चित्र आहे आणि त्याच्यावर स्पष्ट लिहिलंय द तामिळ मराठाच म्हणून. आणि उजवीकडे जो आपल्याला फलक दिसतोय तो दगडामध्ये तिथे कोरलेला आहे. त्याच्यात लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराज विजिटेड धिस श्राईन अँड वॉरशिप श्री कालीकंबल 3/10/1677. तर या मंदिराची सुद्धा पूजा केल्यानंतर अर्थात शिवाजी महाराजांनी तिथे दानधर्म केला आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी काही ना काही निधी शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि हा फलक बोर्ड जो आहे हाच त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. पुढे आपण काही कवी आणि कीर्तनकारांच्या बद्दल माहिती प्रामुख्याने घेऊ. शिवकाळात संत तुकाराम असतील किंवा रामदास स्वामी असतील यांच्या रचना प्रामुख्याने लोकोपदेशी आणि पारमार्थिक अशा स्वरूपाच्या होत्या. 18व्या शतकात पद्य रचनेचे सामर्थ्य जाणून लिखाण करणारे अनेक कवी होऊन गेले. त्यांच्या ठिकाणी काव्यस्फूर्ती होती. लोकांकडून दाद मिळवण्याची धडपड सुद्धा त्यांच्यामध्ये होती. शाहू महाराज पहिले यांच्या काळात प्रामुख्याने कवींना राजाश्रय मिळू लागला. सुरुवातीच्या काळात कृष्ण दयार्णव असेल, श्रीधर असतील किंवा मध्व मुनीश्वर हे कवी होऊन गेले. श्रीधर कवीने कृष्ण विजय, राम विजय, पांडव प्रताप असे ग्रंथ रचले. त्याच्या वंशजांना बाजीराव आणि नानासाहेबांनी इनाम जमीन दिल्याचे संदर्भ आपल्याला इतिहासामध्ये मिळतात. यानंतरच्या काळात निरंजन माधव या कवीला तर बाजीरावांनी आपल्या पत्री ठेवलं होतं. त्याने सुभद्रा चंपू नावाचा संस्कृत गद्यपद्य मिश्रित हे लिहिलं आणि ग्रंथ लिहिला. हाच ग्रंथ मराठीत आणावा अशी सूचना बाजीरावांनी निरंजन माधवाला केली. यानंतर नानासाहेबांच्या समकालीन उत्तरेतील अमृतराय कवी याने काही नवीन वृत्तांची ओळख महाराष्ट्रास करून दिली आणि त्याचे संदर्भ आपल्याला आजही पाहायला मिळतात. अमृतरायच्याच समकालीन रघुनाथ पंथ कोशे हा बारामतीला राहत असे. त्याच्यावर नानासाहेबांची विशेष मर्जी होती. त्याने हे सगळे भीष्म असतील किंवा रामकृष्ण वगैरे या सगळ्यांच्या पराक्रम वर्णनाप्रमाणे खुद्द पेशव्यांच्या पराक्रमावर काव्य रचायला त्याने प्रारंभ केला. पंतप्रधान या काव्यात त्याने बाळाजी विश्वनाथांपासून विश्वासरावांपर्यंतच्या सर्व पेशव्यांचं वर्णन लिहिलेलं आहे. याच्यापूर्वी उल्लेख केलेला मध्व मुनीश्वर आणि ताहराबादचा महिपती बुवा हे प्रसिद्ध कीर्तनकार होते. महिपती बुवांनी देवदेवतांची व अवतारी पुरुषांची चरित्र गाण्याऐवजी पूर्वकालीन संतांची चरित्र गायला सुरुवात केली. त्यामुळे काय झालं तर एकनाथ महाराज असतील, संत नामदेव असतील, तुकाराम महाराज असतील यांच्यासारख्या संतांची चरित्र जिवंत राहील. पहिले बाजीराव पेशवे आणि इतर सरदार यांनी त्याला जमिनी आणि वतन दिली. मोरपंत कवी यांचा उदय मराठी साम्राज्याचं वैभव जेव्हा कळसाला पोचलं होतं तेव्हा झाला. त्यांच्या रचनांमुळे मराठी भाषा चांगली प्रगल्भ झाली. मराठी भाषेमध्ये विविध वृत्तांचा सुद्धा समावेश हा त्यांच्यामुळे झालेला आपल्याला दिसून येतो. हे कवी मोरपंत बापूजी नाईक बारामतीकर यांच्या आश्रयाला होते. त्यांनी अखंड 40 वर्ष साहित्य सेवा केली आणि मराठी भाषेला नाना अलंकारांनी सजवलं आणि ते सगळं साहित्य आज आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. यानंतर आलेल्या काही कवींनी भाषा सौंदर्य वाढवलं. तसेच काव्याचे नवीन प्रकार म्हणजे उदाहरणार्थ फटका, लावणी, तमाशा हे असे अनेक प्रकार उदयाला आले. हे काव्य प्रकार हाताळणारे कवी राम जोशी सोलापूरचे आणि अनंत फंदी असे होते. पेशवाईच्या अंतकाळात सातारा जिल्ह्यातील विटे गावी ज्ञानसागर नावाचा एक कवी होऊन गेला. त्याने आपल्याच नावाचा ज्ञानसागर हा ग्रंथ रचला होता. तर त्याच्या पोटी दिगंबर बुवा नामक एक पुत्र जन्माला. तर तो उत्तम वक्ता होता. पुढे तो
कीर्तनकार वगैरे पण झाला. तर त्याने विट्याला एक दत्त मंदिर बांधलं. याला शिंदे सरकारांकडून 1200 रुपये उत्पन्न होतं, अशी नोंद आपल्याला इतिहासामध्ये मिळते. आता ह्या कवी आणि कीर्तनकारांबद्दल थोडंसं एक मजेशीर मांडणी आहे. त्या काळातल्या कवींना निर्वाहासाठी कीर्तन पुराणाची जोड द्यायला लागेल. पण कीर्तनकारांना कवी होण्याची गरज भासत नसेल. ह्याचं कारण काय? तर कीर्तनकार हा किफायतशीर आणि सन्माननीय व्यवसाय समजला जात असे. कीर्तनाद्वारे श्रेष्ठ प्रतीचं ज्ञान व आपल्या संस्कृतीचा प्रसार करून देशबांधवांची सेवा घडे, अशी समजूत त्या काळी होती. मराठ्यांच्या या राजाश्रयामध्ये एक फार मोठं पर्व किंवा भाग हा आहे आणि तो आहे अहिल्याबाई होळकरांचा. अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये झालेलं सांस्कृतिक योगदान हे एवढं प्रचंड मोठं आहे की आपण त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. अहिल्याबाई होळकरांचं चरित्र सांगण्याचा या ठिकाणी हेतू नाही, तर त्यांनी केलेलं कार्य या ठिकाणी फक्त मी या निमित्तानं सांगणार आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महेश्वर आणि इंदोर इथे मोठ्या प्रमाणात मंदिरांची निर्मिती वगैरे केली. याबरोबर त्यांनी लोकांना राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात धर्मशाळा निर्माण केल्या. या धर्मशाळा प्रामुख्याने गुजरातेत द्वारका, नंतर काशी विश्वनाथ, गंगा घाट, उज्जैन, आपल्याकडे नाशिक, विष्णुपद मंदिर आणि वैजनाथ जवळ त्यांनी या धर्मशाळा मुख्यतः बनवल्या. मुस्लिम आक्रमकांनी तोडलेली मंदिरं पाहूनच अहिल्याबाईंनी सोमनाथ येथे भगवान शंकराचे मंदिर बांधले. तिथे हिंदू बांधव आजही मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा करण्यासाठी येतात. अहिल्याबाईंनी आपली राजधानी माहेश्वर इथं स्थापन केली. आपल्या माहिती की 18व्या शतकातील अप्रतिम आणि अलिशान असा अहिल्या महाल बनवला गेला. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर झालेल्या या महालाच्या आसपास झालेल्या सुधारणांमुळे भारतातील प्रसिद्ध माहेश्वरी साड्यांची निर्मिती होत आहे. त्यांच्या प्रयत्नातून अनेक कुशल कारागिरांना रोजगार मिळाला आणि माहेश्वर हे मोठे औद्योगिक केंद्र बनले. याच काळात माहेश्वर हे साहित्य, मूर्तिकला, संगीत आणि कला यांचंही मोठं केंद्र बनलेलं आपल्याला दिसून येतं आणि याचे सगळे संदर्भ पुरावे आजही आपल्याला उपलब्ध आहेत. देशभरातील अनेक मंदिरांना आर्थिक सहयोग देण्याबरोबरच त्या काळात विकासही केला गेला. तसेच धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला गेला. हा अहिल्यादेवी होळकर ट्रस्ट मध्ये अनेक धार्मिक स्थानं त्याच्यामध्ये आहेत. हा खूप मोठा ट्रस्ट आहे, ज्याच्यामध्ये आताच्या नोंदीप्रमाणे 138 मंदिर आहेत, 18 धर्मशाळा आहेत, 34 घाट आहेत, 12 छत्री आहेत वेगवेगळ्या आणि 24 बागा व कुंड समाविष्ट आहे. इतकं प्रचंड काम हे अहिल्याबाई होळकरांच्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या नेतृत्वाखाली हे केलं गेलं. अहिल्याबाई होळकर यांनी 34 घाट निर्माण केले. त्यात प्रामुख्याने वाराणसीचा घाट आहे, मणिकर्णिका घाट आहे, किंवा महिलांसाठी एक घाट आहे तिथे स्वतंत्र. याशिवाय अयोध्येमध्ये शरयू नदीच्या तीरावर हे घाट आहेत, 1 आणि 2. ही अहिल्याबाईंचीच निर्मिती आहे. हरिद्वारचा उषावर्त घाट असेल किंवा हरकी पौदीचा इथला घाट आहे, मथुरेतला कालियादेह घाट आहे, प्रयागचा घाट आहे, नर्मदा नदीवरचा हंडिया इथला घाट आहे किंवा गोदावरी नदीवरील पुणतांबा इथला घाट आहे, नगर मधल्या सीना नदीवरचा घाट असेल, हा अहिल्याबाईंच्या जन्मस्थानी असलेला घाट आहे. कुरुक्षेत्र इथला लक्ष्मी कुंड असेल, कानपूर मधील ब्रह्मावर्त घाट असेल, खरगोन जिल्ह्यातला महेश्वर इथला अहिल्या घाट असेल, राजराजेश्वर घाट आहे, काशी विश्वेश्वर घाट आहे, पेशवा घाट आहे, भारमल दादा घाट आहे, सरदार फणसे घाट आहे. या सर्वांची निर्मिती हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं फार मोठं कार्य आहे. त्यातला हा ब्रह्मावर्त घाट कानपूरचा एक मी इथे प्रातिनिधिक म्हणून आपल्याला फोटोमध्ये दाखवतोय. मराठा साम्राज्यात संस्कृतीचं रक्षण झालं म्हणजे नेमकं काय झालं, याचाही आपण थोडासा विचार करू, कारण हा विषय आपण त्यासाठीच निवडलाय. तर कला व सांस्कृतिक मूल्य जोपासली गेली आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळाले. याची सुरुवात प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून झाली. 350 वर्ष भरतभूमीत कोणी हिंदू राजा
सार्वभौम राहिला नव्हता. शिवाजी महाराज मुघलांचे मनसबदार किंवा मांडलिक कधीच नव्हते. तरीही ते सार्वभौम सिंहासनाधिष्ठित नव्हते. मुघल, आदिलशाही, कुतबशाहीसाठी ते एक जमीनदाराचा मुलगा होता. युरोपियनांच्यासाठी ते एक बंडखोर होते आणि भारतीयांसाठी ते एक वरचढ ठरलेले साधे सेनानी होते. शिवाजी महाराजांनी दिलेली वतने, इनामे, जहागिऱ्या, त्यांनी केलेले करार, तह इत्यादींना कायदेशीर स्वरूप येण्यासाठी राज्याभिषेक होणं अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. आपण मुघलांचं मांडलिक समजले जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी काही गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये स्वतःच्या मस्तकावर छत्र धरून स्वतःला छत्रपती म्हणून घेतलं. स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली. राज्याभिषेक झाल्याच्या दिवसापासून कालगणना सुरू केली आणि त्याला राज्याभिषेक शक असं नाव दिलं. त्यामुळं राज्याभिषेक होईपर्यंतचा काळ जो होता तो याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं त्याप्रमाणे एक सामान्य कोणीतरी बंडखोर आहे आणि त्यांनी काही भूप्रदेश आपल्या ताब्यात मिळवलाय अशा प्रकारची समजूत मुघल बादशहांची किंवा परकीयांची किंवा अगदी आपल्या स्वकीयांची सुद्धा स्वराज्यातल्या जनतेची सुद्धा अशीच असावी. परंतु राज्याभिषेकामुळे एक शिवाजी महाराजांचं स्वतंत्र राजा असं स्थान निर्माण झालं आणि म्हणून राजाश्रय ज्याला म्हणू आपण त्याला मुख्यतः इथपासून प्रारंभ झाला असं म्हणता येईल. जरी शिवाजी महाराजांनी त्याच्या आधी अनेक मठ मंदिरांना किंवा सांस्कृतिक योगदान मोठ्या प्रमाणात केलं असलं तरी राजाश्रय हा या दिवसापासून सुरू झाला असं आपल्याला अधिकृतपणे निश्चित म्हणता येईल. आता आपण थोडंसं बघूया औरंगजेबाच्या कारकिर्दीकडे. तर शिवाजी महाराजांच्या समकालीनच औरंगजेब होता पण शिवाजी महाराजांच्या नंतरही तो जवळजवळ 27 वर्ष जगला. आता औरंगजेबाचं जे राज्य होतं हे एकूण जे सगळे मुघल बादशाह होऊन गेले त्यातला सर्वाधिक भूप्रदेश सर्वात मोठा प्रदेश हा औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल साम्राज्यामध्ये होता. आणि इतका मोठा भूप्रदेश भारताचा त्याच्या ताब्यात असताना सुद्धा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या 5-10-15 वर्षांमध्ये मुघल साम्राज्य संपूर्णतः कोसळलं. याचे कारणही अनेक आहेत. जेवढी जोर जबरदस्ती ही औरंगजेबाच्या काळात झाली त्याचा एक तीव्र तो एक परिणाम किंवा रिॲक्शन ज्याला म्हणू आपण प्रतिक्रिया ही हिंदू समाजाने त्याच्या पुढच्या काळामध्ये दिली. औरंगजेबाच्या कारकिर्दीत मूळ भारतीय संस्कृती आणि कलांचा ऱ्हास व्हावा यासाठी खूप प्रयत्न झाले आणि तरीही भारतीय संस्कृती टिकून का राहिली याची काही कारण आपण बघूया. हिंदू समाजाच्या अस्तित्वाचा संघर्ष सुरू असलेल्या काळात कला, संस्कृती आणि कलाकार यांना राजाश्रयाचं पाठबळ कमी असणं स्वाभाविक होतं. पण या काळामध्ये लोकाश्रयामुळे संस्कृती रक्षण आणि संवर्धनाचं मोठं कार्य झालं. म्हणजे कसं झालं ते आपण पुढे बघूया. माझा म्हणण्याचा हेतू असा आहे की हे जे काही राजे होते शिवाजी महाराज असतील त्यांच्या पश्चात संभाजीराजे असतील राजाराम महाराज असतील किंवा महाराणी ताराबाई असतील पहिले शाहू महाराज असतील किंवा पेशव्यांचाही सुरुवातीचा काळ या काळामध्ये राजघराणी ही जी काही होती किंवा हे जे काही सत्तेवर असलेले आपले लोक होते हे या युद्ध आणि संघर्षाच्या मध्येच अधिक होते. परंतु या काळामध्ये लोकाश्रय हा सुद्धा महत्वाचा ठरतो आणि त्या लोकाश्रयामध्ये ह्या सत्तेवर नसलेल्या मंडळींचं मोठं योगदान आहे. आणि मग त्याच्यामध्ये कवी, कीर्तनकार, संत महात्मे असतील किंवा अगदी सामान्य प्रत्येक हिंदू कुटुंब हे सुद्धा त्याच्यामध्ये कशा प्रकारे सामील होतोय हे आपण थोडंसं बघूया. सुमारे 700-800 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात इथल्या सामान्य जनतेचं खासगी जीवन अतिशय निर्मळ, सात्विक आणि साधेपणाचं असत. यामुळेच अनेक अत्याचार सहन करीत ते स्वतःला वाचवू शकले. म्हणजे काय मूळ या आपल्या हिंदू समाजाच्या गरजा इतक्या कमी होत्या किंवा साधेपणाने राहणं आणि परमार्थाचा विचार करणं वगैरे वगैरे हे त्यांच्या मनामध्ये लहानपणापासून भिनवलं गेलेलं असायचं. आणि त्यामुळे या अतिशय कमी गरजा असलेला अशा प्रकारचा हा हिंदू समाज त्यावेळेला होता. यामुळेच अनेक अत्याचार सहन करीत ते स्वतःला वाचवू शकले. त्या काळात निर्माण झालेलं काव्य, पोवाडा, अभंग, श्लोक, कीर्तन, तुलसी रामायण यांचं हिंदू कुटुंबात मोठ्या भक्तिभावानं गायन केलं जायचं किंवा ग्रामीण भागामध्ये मंदिरांमध्ये जाऊन सुद्धा हे सार्वजनिकरित्या याचं गायन केलं जायचं.
त्याचबरोबर रामायण महाभारतासारख्या ऐतिहासिक आणि पौराणिक कथांच्या माध्यमातून आणि प्रवचनांमधून नैतिकता, अनैतिकता, स्वार्थ, परमार्थ अशा अनेक कल्पना समजून सांगितल्या जात असतात. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना म्हणजे जे आता साधारणतः वयाच्या 50-55 किंवा त्याच्या पुढचे असतील, या सगळ्यांनी निश्चित हे अनुभवलं असेल, की आपल्याला आपल्या आजी-आजोबांकडनं आपल्याला रामायण महाभारताच्या कथा या लहानपणी ऐकायला मिळाल्या किंवा पौराणिक कथा ऐकायला मिळायच्या. तर हे वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा होती आणि त्यामुळे आपली ही जी ऐतिहासिक मूल्य असलेली ही जी हे ग्रंथ होते, यांची माहिती पुढच्या पिढींना मिळत जायची. औरंगजेबाच्या राजवटीत हिंदूंची स्थिती कशी होती? तर सामाजिक देवाण-घेवाण करायला, संघटन करण्यासाठी उत्सवांवर मोठे प्रतिबंध होते. संपत्तीचा संग्रह करायला हिंदूंना परवानगी नव्हती. त्यामुळे एका अर्थाने आत्मविश्वास गमावलेला, सातत्याने सार्वजनिक जीवनात अवहेलना होणारा आणि अधिकारशून्य हिंदू समाज हा अतिशय दयनीय जीवन जगत होता. आता असं दयनीय जीवन जगत असताना सुद्धा आपण यापूर्वी बघितलं त्याप्रमाणे हिंदू समाजाने आपली संस्कृती मात्र टिकवून ठेवली. पण त्याच वेळेला ज्या औरंगजेबाच्या काळात एवढं मोठं मुघल साम्राज्य निर्माण झालं, एवढा मोठा भूप्रदेशावर त्यांचं राज्य होतं, त्याच काळात मुघलांच्या रासाची काही कारणं होती ती पण आपण बघूया. भारतावर चालून आलेल्या तुर्कांचा सैनिकी पेशा हा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंब जीवनात सातत्याने अडथळे, इथले परंपरागत रीतिरिवाज, भाषा व संस्कृतीची विजयचिन्ह, राम, कृष्ण, रामायण, महाभारत किंवा समकालीन शिवाजी महाराज यांना आपले मानू नये असेच त्यांना सांगितले जाते. अशा अनैसर्गिक आणि अव्यावहारिक गोष्टींमुळे या तुर्क आक्रमकांची प्रगती खुंटली. औरंगजेबाच्या निधनानंतर महाराष्ट्रात मराठ्यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली. मराठ्यांनी आपल्या धैर्यनिष्ठा, पराक्रम, संयम, लवचिकता अशा अनेक गुणांमुळे केवळ औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मुघलांना संपवलं नाही, तर 700-800 वर्षांची गुलामगिरी संपवण्याचं शिवरायांचं स्वप्नही साकार केलं. मराठ्यांनी औरंगजेबाला 1682 ते 1707 असं 25 वर्ष महाराष्ट्रातच खिळून ठेवल्यामुळं हिंदुस्थानच्या इतर प्रांतातील नागरिकांचं जीवन सुसह्य झालं. औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानमध्ये साम्राज्य विस्तार केला. त्याचं हे एक नकाशा आहे की 1682 साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. तो औरंगाबाद इथं पहिल्यांदा आला आणि त्यानंतर 1707 ला तो महाराष्ट्रातच नगरला मरण पावला. तर ह्या 25 वर्षामध्ये मराठ्यांनी मुघलांचे हे सगळे वार हे आपल्या छातीवर झेललेले आणि त्याच्यामुळे उर्वरित हिंदुस्थानातील हिंदू नागरिकांचं जीवन सुसह्य झालं. हा नकाशा एक आहे, याच्यावर माझा माऊस मी फिरवतो, त्याच्यावर आपल्याला थोडंसं लक्षात आलं तर बघा. या ठिकाणी सुरुवातीला औरंगाबाद या ठिकाणी 1682 साली औरंगजेब आला आणि 25 वर्ष तो इथं होता. तर याच्यामध्ये तो जेमतेम एक 4 ते 6 महिने इथे गोवळकोंड्याला गेला होता कुतुबशाही जिंकण्यासाठी. त्याच्याच बरोबर तो विजापूरला काही काळ गेला होता इथे. त्याच्याच बरोबर हा त्याच्या आयुष्याच्या अगदी अखेरच्या 1-2 वर्षांमध्ये तो वाकिनखेडा किंवा देवपूर या ठिकाणी गेला होता. हे तिन्ही मिळून समजा 1.5 ते 2 वर्ष सोडली त्याच्या 25 वर्षातली, तर आपल्याला लक्षात येईल हा गलगलीला तो एक काही मोठ्या प्रमाणात काही वर्ष होता. परंतु ही 3 ठिकाणं मिळून एक 2 वर्ष सामान्यतः जर सोडली, तर हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्र आहे, की ज्याच्यामध्ये मुख्यतः पुणे जिल्हा येतोय, नगर जिल्हा काही भाग येतोय किंवा सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरचा काही भाग येतोय. ह्या भागामध्येच मुख्यतः मराठ्यांनी औरंगजेबाला 25 वर्ष खिळून ठेवलं आणि म्हणून इथे डावीकडे इथे मी त्यांची यादी पण दिली आहे, की 1682 साली त्याची छावणी कुठे होती, मग तिथे तो किती काळ होता, 1686 ला तो कुठे आला, सोलापूरला आला, मग विजापूरला गेला, गोवळकोंड्याला गेला, असं प्रत्येक वर्षानुसार त्याच्या छावण्या कुठे कुठे होत्या. तर ह्या 25 वर्षामध्ये आपण त्याला इथे महाराष्ट्रामध्येच खिळून ठेवलं आणि त्याच्या आयुष्यात तो सर्वाधिक उत्तरेकडे कधी गेला, तर अहमदनगरला तो त्याच्या मृत्यूच्या आधी 1 वर्ष गेला. एवढं या महाराष्ट्रात आपण त्याला खिळवून ठेवलं आणि म्हणून हे खिळवून ठेवण्यामध्ये लोकाश्रय याचा सुद्धा मोठा वाटा आहे, की सामान्य नागरिकांनी सुद्धा हे युद्ध या ठिकाणचं लढलं. मराठेशाहीच्या प्रचंड राज्यविस्तार आणि सांस्कृतिक योगदानामुळे 18वे शतक हे मराठ्यांचे शतक म्हणून ओळखले जाऊ लागले.
मराठ्यांनी अटक ते कटक आणि कुमाऊन ते कावेरी या दरम्यान झालेल्या राज्य विस्ताराचा हा संपूर्ण इतिहास आपल्या राष्ट्रासाठी म्हणूनच अभिमानास्पद आहे. मराठ्यांनी अटक जिंकलं, पेशावर जिंकलं, मराठ्यांनी बंगाल जिंकला, मराठ्यांची घोडी सिंधू नदीचं पाणी प्यायली, कावेरी नदी, गंगा नदी यांचं पाणी प्यायली. शिवाजी महाराजांच्या राजकीय वारसदारांनी 18वं शतक गाजवलं. भारताच्या 17व्या आणि 18व्या शतकाचा इतिहास म्हणजे मराठ्यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा इतिहास. आणि म्हणून हे राज्यविस्तार कसा झाला हे सुद्धा आपण थोडंसं पाहूया. हिंदवी स्वराज्याचा विस्तार आणि सांस्कृतिक योगदान हा सगळ्यात डावीकडचा जो नकाशा आहे हा 1650 सालचा आहे, की ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली होती. तोरणा, राजगड सारखे, पुरंदर सारखे काही किल्ले, काही थोडासा भाग त्यांच्या ताब्यात आला होता, वगैरे वगैरे. पुढे 1680 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला हिंदवी स्वराज्य जे आहे ते मुख्यतः इथे कोकण किनारपट्टी, काही पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि त्याला जोडून इकडे खाली दक्षिणेमध्ये जिंजी, तंजावूर किंवा वेल्लोर हे आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी झालं होतं. हे राज्य म्हणजे एका अर्थाने पुढे होणाऱ्या साम्राज्याचा पाया होता. आणि हे सिद्ध कशावरनं झालं तर 1680 नंतर हा सगळ्यात उजवीकडचा नकाशा मग पहा, 1759चा म्हणजे पानिपत युद्धाच्या आधीचा नकाशा आहे. सुमारे 2/3 भारतावर मराठ्यांचं राज्य आहे. हा जो सगळा भगवा रंग दिसतोय हा जवळ 2/3 सामान्यतः भारताच्या भूभागाचा एवढा एवढा भाग आहे. जर विचार केला तर हे जे मधल्या नकाशामध्ये राज्य दिसतंय, थोडंसं कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग आणि जिंजी तंजावरचा भाग, याचा आणि या 1759च्या भूभागाचा विचार केला तर हा भूभाग जवळपास 20 पट मोठा आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 80 वर्षाच्या आतच त्यांच्या सगळ्या राजकीय वारसदारांनी हे राज्य 20 पट मोठं केलं. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि या उलट एवढा मोठा भूभाग औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याच्या ताब्यात असताना सुद्धा त्याच्या निधनानंतर अवघ्या 15-20 वर्षाच्या आत त्यांचं संपूर्ण राज्य लयाला आणि त्यांचे सर्व हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. म्हणूनच आजच्या भारताला सर्वतोपरी सर्वांग सुंदर करण्याचं श्रेय हे मराठा साम्राज्यालाच जातं. कारण त्यामध्ये भारतवर्षाला महान बनवण्यासाठी सतत कष्ट करणारे शिवाजी महाराजांचे अन्वयी होते. आता अनेकदा आपली समजूत होते की जे सुरुवातीलाच मी म्हटलं की जिथे जिथे राजकीय इतिहास आणि सांस्कृतिक इतिहास सांगायची वेळ आली त्या वेळेला 18वं शतक हे मुद्दाहून टाळायला ब्रिटिशांनी सुरुवात केली. आणि हे अतिशय एका अर्थाने अनार्चिक म्हणजे गोंधळाचं, अराजकतेचं असं शतक होतं असं बिंबवायला सुरुवात केली. त्याला आपलेच लोक बळी पडले. आणि अनेक लोकांची आजही अशी समजूत आहे की आपण जे गुलामीत गेलो तेव्हा इंग्रजांनी हे राज्य मुघलांकडनं मिळवलं. तर तसं नाहीये. इंग्रजांना हे राज्य हे मराठ्यांकडनं त्यांनी मिळवलं. आणि त्याची काही कारण आहेत. आमच्यातही असे अनेक दोष निर्माण झाले आणि त्या दोष निर्माण झाले त्याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि त्यांनी हे राज्य मराठ्यांकडनं म्हणजे एका अर्थाने हिंदूंकडनं मिळवलं. मग ह्याला एक मोठा पुरावा काय तर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुमारे 550 संस्थानिक होते. त्या 550 संस्थानिकांपैकी 500 संस्थानिक हिंदू होते. आणि त्याची सगळी आकडेवारी आज आपल्याला पाहायला उपलब्ध आहे. सरदार पटेलांचं यात फार मोठं योगदान आहे आपल्याला माहिती आहे. तर ही गोष्ट सिद्ध करते की हा देश इंग्रजांनी मुसलमानांच्या नव्हे तर हिंदूंच्या ताब्यात घेतला. मुघलांचं राज्य नष्ट करून मराठ्यांनी केवळ राज्यविस्तार केला नाही तर हिंदू संस्कृतीच्या कलागुणांना राजाश्रय दिला. पुढील काळात आपल्यातलाही ज्याला म्हणून पण अंतर्गत संघर्ष आहे त्याच्यामुळे कमकुवत झालेल्या मराठा साम्राज्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. म्हणून त्यावेळी झालेल्या चुका सुधारून आपली संस्कृती टिकावी आणि वेगाने प्रगती व्हावी यासाठी आपण कार्यरत राहूया. आपल्या संस्कृतीवरील आक्रमण आजही चालूच आहे. अशा वेळी राजाश्रय आणि लोकाश्रय दोन्हीचं पाठबळ लाभणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. या व्याख्यानाच्या निमित्तानं मला आज शेवटी हेच सांगावंसं वाटतं की आपल्या संस्कृतीवरील ही जी आक्रमण आहेत
त्या आक्रमणांना उत्तर देण्यासाठी आणि आपली संस्कृती टिकून राहावी याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी फार मोठं योगदान देण्याची आवश्यकता आहे. आणि हे योगदान या योगदानामध्ये आपण मुख्यतः सगळ्यांनी वेळ देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला इतिहास समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्या इतिहासातनं धडा घेतल्यानंतर आपल्याला त्याच्याप्रमाणे काही ना काही काम करण्यासाठी सगळ्यांनी वेळ देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे संस्कृतीवरील आपल्या जेव्हा आक्रमण होत आहेत तेव्हा सरकार त्याचं काही काम करेल आणि त्याच वेळेला लोकांनी सुद्धा आपला योगदान काही ना काही दिलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी सरकार करेल याच्यावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. आणि म्हणून राजाश्रय आणि लोकाश्रय या दोन्हीचं जर पाठबळ आपल्याला आपल्या संस्कृतीला लाभलं तर आपल्या संस्कृती रक्षणाचं काम होईल आणि आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या गोष्टी आणि तत्व आहेत ती सगळ्या जगाला समजून सांगणं याचंही काम आपल्याला करायचंय. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या परीने योगदान द्यावं आणि प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेळ देण्यासाठी प्रयत्न करावा असं मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं. मराठा साम्राज्याच्या काळात या कला संस्कृती आणि कलाकारांना मिळालेल्या राजाश्रयामुळेच आपली संस्कृती टिकून राहिली आणि त्याला मी मगाशी सांगितलं तसं लोकाश्रयाची सुद्धा जोड मिळाली. तेच प्रयत्न तसंच काम आज देखील आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. असं म्हणून आज या ठिकाणी हा विषय थांबवताना मी पुन्हा एकदा ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगी बलकवडे यांना शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि इतिहासाची अशीच सेवा त्यांच्या हातून घडो अशी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.